जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भांगसी माता गड मौजे शरणापूर येथे अखंड भारतीय पहिले मानाचे हिंद केसरी बैलगाडी मैदानासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, अहिल्यानगर तसेच उत्तर प्रदेशातून नामांकित बैलगाडी मालक आणि शौकीन या भव्य मैदानात सहभागी होणार असल्याने बैलगाडी प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. या भव्य हिंद केसरी मैदानाचे आयोजन सर्जेराव पाटील चव्हाण मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून मैदानाची सजावट, ट्रॅकची तयारी आणि स्पर्धेच्या नियोजनाला वेग आला आहे. सध्या परिसरात बैलगाडी मालकांची लगबग सुरू असून स्पर्धेची आतुरता शिगेला पोहोचली आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील मानाचे आणि प्रतिष्ठेचे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता भांगसी माता गड मौजे शरणापूर तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे ही भव्य हिंद केसरी बैलगाडी शर्यत रंगणार आहे. या ऐतिहासिक मैदानासाठी हजारो नागरिक, बैलगाडी शौकीन आणि स्पर्धक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. भांगसी माता गडावर आता फक्त प्रतीक्षा आहे ती हिंद केसरी मैदानाच्या थराराची. तसेच या ठिकाणी उद्योगपती सुद्धा आहेत. साहेब, काय सांगाल, या ठिकाणी आयोजक मंडळींनी जे कार्यक्रम हाती घेतलेला आहे, शेतकऱ्यांना यापासून कसा फायदा होईल, काय वाटतं? शेतकऱ्यांना यापासून निश्चितच फायदा होईल. कारण आता आपल्या इकडे ही जी संकल्पना आहे चव्हाण साहेबाची, ही आपल्या मराठवाड्यातील माझ्या मते पहिली संकल्पना असेल. आणि मी पण प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बैलगाडी शर्यत आहे पाहिलेली नाही. त्याच्यासाठी आपल्या परिसरातील पंचकृषीतील सगळ्या लोकांना ही खूप मोठी उत्सुकता आहे की बैलगाडी शर्यत कशी असते. आणि याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचाही फायदा म्हटलं तर आता शेतकऱ्यांसाठी जे बी काही बैलजोडी वगैरे शर्यत करताय त्याच्यामध्ये बक्षीस ठरलेलं आहे, किंवा ते बैलाची जोपासना करता पुढे त्या बैलांचे रेट वगैरे हे त्याच्यामधून त्यांना बऱ्यापैकी आर्थिक फायदा पण होतोय. आणि सगळ्यात पहिले मी चव्हाण साहेबांचं अभिनंदन अशा प्रकारे करेल की त्यांनी मराठवाड्यामध्ये हे जे काही करायचं हे दाखवलं ते खूप मोठं आहे. आमचं सगळं बिल्डर असो किंवा इतके राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र ह्याच्यामधून त्यांना पूर्ण सपोर्ट राहीलच. पण हे जे आहे तर हे एक खूप छान संकल्पना आहे. त्याच्यासाठी आपल्या येथील सगळ्या नागरिकांनी, या सगळ्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं व इथं प्रत्यक्ष हजर राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि याच्यामध्ये जे आता काही करोडी हे गाव आहे, हे गाव पण आता खूप मोठ्या प्रमाणात पुढे प्रकाश झोतात येणार आहे. आपल्या भांगसी माताचं पण इथं हे होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. व सर्व येथील लोकांनी येऊन इथं त्यांना सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढावी, एवढंच मी 2 शब्द सांगतो. आपलं नाव? गोविंद सोरपुरे, श्रीराम बिल्डर्स. सोबत येत्या 21 तारखेला हिंद केसरीचं आयोजन करणारे बैलगाड्याचं आपल्यासोबत आहे आयोजक. काय सांगा सर, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला म्हणजे पुणे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे हिंद केसरी. आपण मागच्या वेळेस आपल्या बैलानं एक महाराष्ट्रामध्ये पट नंबर आणलेला आहे आणि त्यावेळेस गाडी जिंकली असेल, काय सांगा? नमस्कार. येणाऱ्या 21 तारखेला रविवारी भांगसी माता गाड्याच्या पायथ्याशी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. फार मोठं आयोजन आहे. म्हणजे जवळपास इथं 1000 ते 800 गाड्याच्या आसपास गाड्या येतील. हजारो लाखोच्या संख्येने इथं सर्व प्रेक्षक येणार आहे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या 21 तारखेला आपण सगळ्यांनी इथं सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालेलं आहे. त्याचं उद्घाटन सकाळी बरोबर 7:30 वाजता इथले परमानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून त्या मैदानाला सुरुवात करणार आहे. मागील काही दिवसापूर्वी आपल्याला आपल्या इकडच्या भागाला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला सहभाग घेण्यासाठी बंदी आली. तेव्हापासून आम्हाला वाटलं की सगळ्या आयोजकांनी इकडच्या आम्ही एक मिटिंग घेतली आणि ठरवलं की आपल्या भागात एक हिंद केसरी मैदान हो. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता येणाऱ्या 21 तारखेला रविवारी इथं फार मोठं हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, प्रेक्षकांनाही करतो आणि बैलगाडा मालकांनाही करतो आणि सगळ्या बैलगाडा शौकीनांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी इथं सहभाग घ्यावा. आणि हा न भूतो न भविष्यती असा जो होणारा बैलगाडा शर्यतीचा जो थरार आहे ते आपल्या डोळ्यात टिपावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.
काय सांगाल, कुठून आला होता आपण इथं? नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगर मधलाच आहे आणि बजाजनगरला राहतोय. आज जे हिंद केसरी मैदान जो होतोय भानसी माता, हे मराठवाड्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्या मराठवाड्यामध्ये हिंद केसरी मैदान हे पहिली वेळेसच झालेलं आहे. काय सांगाल, ज्यानं आयोजक केलेलं आहे सर्जेराव भाऊ चव्हाणांना, या संदर्भात काय सांगाल? कारण जे आपले बैलगाडी प्रेमी आहे, यांसाठी काय संदेश आहे? सर्जेराव पाटलांनी जे मैदान घेतलंय यांचं तर खूप खूप अभिनंदन. यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. कारण मैदान आजपर्यंत तर हिंद केसरी कोणी घेतलेलं नाही. त्याकरता आपल्या मराठवाड्यामध्ये पहिली वेळेस बैलगाडा मालकाला आनंद होत आहे आणि आम्हाला तर पहिले खूपच आनंद होतोय. आम्ही या भागातून साताराकडे खेळायला जात होतो, त्याकरता आम्हाला तर लय चांगलं झालंय. आनंद वाटतो आपल्याला. आणि आनंद वाटतो आपल्याला. बैलगाडी प्रेमी आहे. कारण आपण बघतो पहिला शेमीगोंडा ज्यादा मान होता, परंतु शेमीगोंडा जवळपास आता हे झालेलं आहे. परंतु सेकंड काट्याला आता सगळ्यात महाराष्ट्रामध्ये एक नंबर आता सगळे आलेला आहे. आणि या संदर्भात हिंदवी केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले सर्जेराव भाऊ चव्हाण यांचं आता मागे त्यानं बाजी मारलेली, या संदर्भात काय सांगाल? आणि आता त्यानं नियोजन केलेलं आहे इथं आता सगळ्यांना एक सुवर्ण संधी म्हणून आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधील भांगसी माता गडा शेजारी आता कार्यक्रम ठेवलेला आहे 21 तारीख. काय सांगाल? खरं तर हे हिंद केसरी मैदान हे एक मानाचं मैदान आहे. अखंड भारताचं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी मैदान होत आहे. या मैदानात हा 3 फेऱ्याचा खेळ आहे. आपल्याकडं आता मागच्या 2-5 वर्षात हा खेळ उदयास चाललाय, परंतु या खेळाचं आयोजन या ठिकाणी सर्व मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश असं सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठं आयोजन केलेलं आहे. याच्या मागचे काही वेगळे कारण आहे, त्यामुळे हिंद केसरी मैदान या ठिकाणी होतं. याच्या पहिले हिंद केसरी मैदान हे पेडगावला व्हायचं, परंतु काही कारणास्तव तिकडे आपल्या या तिन्ही विभागाला बंदी झाल्यामुळं हे मैदान इथे घेण्याचं ठरवलं आणि सर्व मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही विभागाच्या सर्व गाडा मालक सर्वांनी मिळून हे मैदान घेण्याचं ठरवलं. तर मग त्यात आम्ही सर्जेराव भाऊ असेल, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बा ठीक आहे, आम्ही संभाजीनगरला हे मैदान घेऊ इच्छितो. आणि सर्व बैलगाडा मालकांच्या सहकार्यातून हे मैदान या ठिकाणी पार पडतंय. आणि या मैदानाचं मी आपल्याला विशेषतः सांगेल, या मैदानामध्ये परवाच्या दिवशी 21 तारखेला म्हणजे एवढं भव्य दिव्य मैदान होईल. हे आपल्याकडे असं कधी हे होतं ना, भविष्य असं झालेलं मैदान असेल. या मैदानात जवळपास 1000 गाड्या पळतील. 1000 गाड्या आणि इथली ह्या मैदानात लोकसंख्या आपण किती जरी काय म्हणलं तर हलक्या हाताने 50,000 लोकांच्या आसपास या ठिकाणी मॉप राहील असा अंदाज आहे सगळ्या बाजून. आणि हा तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेल की बाबा आपल्याकडे होत असलेल्या या खेळाची आपण सर्वांनी यावा, सगळं प्रेक्षकांनी यावा आणि या खेळाची शोभा वाढावी आपल्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना विनंती करेल. तसंच या पाटावरती किती बैल एका वेळेला धावू शकतात? इथे आपल्याकडे 12 ट्रॅक आहे. 10 बैल जोडी एकदाच पळतील इथं. आणि असे आपल्याकडे असे एक गट प्रमाण असते, 1, 2, 3, 4 असे आपल्याकडे गट असतील. जेवढ्या गाड्या नोंद होतील 10 गाड्या पळतील. त्याच्यानंतर सेमी होत असतं, नंतर सेमी मध्ये परत 10 गाड्या पळतील आणि शेवटी फायनलला 10 गाड्या उरत असतात. असे ते या माध्यमातून 3 फेरे या ठिकाणी पळावं लागते बैलांना. तसं एक आपली पार्किंगची व्यवस्था व कशी केलेली आहे या ठिकाणी आपण? या ठिकाणी आपल्याकडे जवळपास हे 100 एकर अशी जमीन आहे आजूबाजूला. त्यासाठी उजव्या आपला जे मैदानाची उजवी साईड आहे त्या उजव्या साईडला पूर्ण आता आपण पार्किंगसाठी जागा ठेवली आहे. आणि बाकी उर्वरित समोरची जी जागा आहे ती केवळ फक्त बैलावाल्यांना, बैलांच्या ज्या गाड्या असेल त्यांची पार्किंग आणि त्यांची राहण्याची व्यवस्था असं समोर आहे. तसेच बैलाला काही दुखापत झाल्यावर काही प्रशासनाचे काही हे आलेलं आहे का तिथे वगैरे? आपण नाही, बिलकुल नाही. आपला शासनाच्या परवानगी नाही. या ठिकाणी पशु खात्याचे सर्व डॉक्टरच या ठिकाणी राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे बैलांची अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. शक्यतो इथं कुठली हानी होत नाही. या ठिकाणी सर्व हुशार लोक आणि हुशार बैल गाडा मालक असतात, सर्व काळजी घेतात बैलाची. पुऱ्या महाराष्ट्रातून संपलेलं निमंत्रण केलं का आपण पुऱ्या महाराष्ट्रामधल्या लोकांना? एक पूर्ण सुवर्ण संधी. देशाला या ठिकाणी निमंत्रण. हे हिंद केसरी मैदान, इथे कोणालाच बंदी नाही. इथं कोणी येऊ शकतं, कोणी पळू शकतं. कारण की हिंद केसरी हा काही कुठल्या एका विभागाचा किंवा कुठल्या एक गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, एखाद्या विभागाचा नसतो. तो पूर्ण भारताचा आहे आणि पूर्ण भारतातून या ठिकाणी सर्वच जण पळणार आहे आणि बरेच नामांकित सगळी नंदी या ठिकाणी पळणार आहे. किती दिवस आहे आपला बैलगाडी शर्यत कार्यक्रम असणार आहे? हा 1च दिवसाचा कार्यक्रम आहे. सकाळी 7ला हा कार्यक्रम चालू होईल, सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपून जाईल. प्रथम बक्षीस काय आहे?
या आपल्याकडे प्रथम बक्षीस 1.5 लाख रुपये, द्वितीय बक्षीस या ठिकाणी 1,21,000 रुपये, तृतीय बक्षीस आपल्याकडे 91,000 रुपये, आपल्याकडे चौथं बक्षीस 81,000 रुपये, असं उतरत्या क्रमाने या ठिकाणी आपल्याकडे 21,000 पर्यंत अशी 10 बक्षीस आहे. नमस्कार. हिंद केसरी मैदान या ठिकाणी भांगशी माता गडाजवळ मोठ्या प्रमाणात बैलगाडी मालक या ठिकाणी येणार आहे. 21 तारखेला मोठा या ठिकाणी बैलगाडीचा कार्यक्रम आहे शर्यतीचा. तसेच आपल्या सोबत आत्ताच मुंबईहून आलेले गोविंद मालकाचे मालक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, काय वाटतं या ठिकाणी आपण आलात तर? नाही, चांगलं मैदान आयोजित चांगलं केलेलं आहे आणि आता मैदानाखाली फेऱ्या काढण्यासाठी आलेलो आहे. आता 21 तारखेला मैदानात गोविंद पळेल. तर गोविंद आपला किती ठिकाणी पळालेला आहे आधी? पळायला भरपूर मैदान पळालं आहे आणि कम से कम 50+ गुलाल आहेत त्याचे. आणि मोठ्या मैदानाचं सांगायला गेलं तर पेडगावला क्वार्टर फायनलला राहिलेला मोठ्या सेमीत, मथुर बकासूरच्या सेमीत क्वार्टर फायनलला बकासूर याच्यात राहिलेला तो पेडगावला. वापस पुसेगावला पण 5 नंबर केलता पहिल्याने, सॉरी 4था नंबर केलता. श्रीनाथ केसरीला 5वा नंबर केलता. तसेच कोणकोणते बक्षीस त्याने आपल्याला मिळवून दिलेले आहे आतापर्यंत? बक्षीस म्हणायला गेलं तर पुसेगावचा हिंद केसरी बक्षीस तोच आम्हाला भरपूर झाला आणि असे बरेच बक्षीस आहेत, म्हणजे आम्ही सांगू शकत नाही एवढे मोठे बक्षीस त्याने आजपर्यंत आम्हाला कमवून दिलेले आहेत. तसेच आपण त्याचा खाण्यापिण्याचा खुराकाचं कसं करता? खुराक आहे, चांगल्या पद्धतीचा खुराक आहे. त्याला काजू बदामचं जे आपलं ड्रायफ्रूट असतात ना, ते ड्रायफ्रूट आहेत. वापस 12 लिटर दूध आहे त्याला, सकाळी 6 संध्याकाळी 6. वापस महाराष्ट्र केसरी आणि खिल्लारीची एक बॅग आहे त्याला. त्याची जोडी कोणासोबत लावणार आहे? जोडी आता चांगला पायरा केला शेटनी, आता आपल्याला माहित नाही पण चांगला पायरा आहे. ठीक आहे, आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार आहे. नवीन मी छत्रपती संभाजीनगर अक्षरडोली. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.